श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असेल अशी अपेक्षा करते. कितीही देवदेव करा, पण या 7 ते 8 चुका तुमच्याकडून होत असतील तर 100% तुमच्या देवदेव करण्याचं फळ, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. घरामध्ये गरिबी, अडचणी, संकट, दुःख हे तसेच राहतील. म्हणजे ज्यासाठी आपण सेवा किंवा उपाय करतोय, ज्यासाठी व्रत करतोय, तर त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही. तर त्यामुळे महिलांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये बघा काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो, व्रत करतो, सेवा करतो, पण काही चुका आपल्याकडून घडत असतात. तर त्या चुका नकळतपणे होत असतात. आपण काही माहीत असून पण त्या चुका करत नाही, नकळतपणे होत असतात, पण त्या खूप त्रासदायक असतात. मग त्या चुकांमुळे कितीही देवदेव करा किंवा कितीही उपाय करा, कितीही कठोर व्रत तुम्ही करा, नेहमीच गरिबी आपल्या पदरामध्ये येत असते. आणि अशांच्या मग घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक आजारपण, सगळ्या प्रकारच्या अडचणी त्या घरामध्ये येतात. तर आता त्या चुका कुठल्या मी तुम्हाला सांगते. नीट लक्ष देऊन ऐका. यातल्या चुका, बऱ्याचशा चुका तुमच्याकडून सुद्धा महिलांनो, दादांनो होत असतील, तर त्या चुका होत असतील तर आजच त्या सुधारा. त्या चुका यापुढे होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तर सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवाची पूजा करत असतो. देवपूजा करताना आपण आपल्या इष्टदेवतेची आराधना करत असतो. तर त्यावेळेस त्यांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहे का, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इष्टदेव हे तुमचे प्रथम देवता आहे. तर तुमच्या कुटुंबाचे, तुमचा जो वंश आहे, वंशाची ती देवता असते. तर त्यामुळे त्यांची पूजा तुम्हाला दररोज देवघरातल्या देवपूजेबरोबर तुम्हाला करायची आहे. म्हणजे इष्टदेवता म्हणजे बघा, आपण कोणाला गुरु मानलेला आहे किंवा आपण एखाद्या देवतेला खूप मानतो, त्याला आपण इष्टदेवता म्हणत असतो. आपली कुलदेवी असते, कुलदैवत असतं, त्याचप्रमाणे इष्टदेवता असते. जसं आपण आता स्वामींना मानतो, बरोबर. तर त्यामुळे स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. आणि त्या देवतेची मूर्ती, इष्टदेवतेची मूर्ती किंवा फोटो त्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. आणि दररोज त्यांचं नामजप म्हणा, मंत्रस्तोत्र, त्यांच्याबद्दल जे काही, आता बघा स्वामींचा नामजप आहे, स्वामींचं बघा मानसपूजा आहे, त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आहे. या गोष्टी मग म्हटल्याच गेल्या पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थांचं काय आहे तर त्याबद्दल सांगते. त्याप्रमाणे तुम्ही समजा गजानन महाराजांना मानत असतील, इतर कुठल्या देवतेला मानत असतील, तर गजानन महाराजांचं बघा गणगण गणात भूत याचा पण नामजप करायचा असतो. तर सांगायचं म्हणजे थोडक्यात, ज्या तुम्ही देवतेला इष्टदेवता मानतात त्यांचं ध्यान, नामजप, स्मरण हे झालंच पाहिजे. फक्त त्यांना इष्टदेवता मानून उपयोग नाहीये. मग देवघरामध्ये तुमचा त्याचा फोटो नाही, तुम्ही नामजप नाही करत, याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे अशी चूक अजिबात करू नका. मग बाकी इतरत्र तुम्ही भरपूर पारायण करताय, महादेवांचं कुठलं व्रत करताय, पशुपती व्रत करताय, कुठले अजून बरेचसे व्रत करताय, पण तुम्ही इष्टदेवतेलाच पूजत नाही, तर मग त्या पूजेचा, त्या व्रताचा अर्थ उरत नाही. यानंतर दुसरी चूक म्हणजे ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उंबरठ्याच्या बाजूला जर उलट्या चपला दिसल्या, पालथे बूट दिसले, तर ते पालथे बूट किंवा उलट्या चपला दिसूनही जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक असेल. कारण बघा, उलट्या चप्पल बूट घराजवळ पडल्यामुळे काय होतं याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही, नकारात्मकता जी आहे ती त्या ठिकाणी साचते. आणि मग आपण जेव्हा प्रवेश करतो आपल्यासोबत ती नकारात्मकता सुद्धा घरामध्ये येते. आणि मग नकारात्मकता इतकी वाढते की त्या घरामध्ये पूजा पाठ काही तुम्ही कराल तर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण वातावरणच एवढं गढूळ झालेलं असतं. तर त्या वातावरणात तुम्ही किती पण धूप दीप अगरबत्ती लावा, ते वातावरण खराब झाल्यामुळे, नकारात्मक झाल्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जाच नसते. आणि त्यामुळे मग आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या उलट्या चप्पल दिसली तर त्या तुम्हाला व्यवस्थित ठेवायच्या आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःसुद्धा जेव्हा चप्पल काढून घरात जातो तर त्या उलट्या पडणार नाही ना, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि समजा इतरांच्या धक्केने वगैरे होऊन जातं, असं तुम्हाला दारामध्ये उलटी चप्पल दिसली तर आवर्जून पहिले हातातलं काम सोडून ती चप्पल आपल्याला व्यवस्थित करायची. मग माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरावर नाही तर नाराज होते. तर त्यामुळे बघा, या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा म्हणत असतो अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणे हे देवासमान असतात. अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे पाहुणे घरात आल्यानंतर आपले मन घट्ट होते. आपण बघा नाराज होतो कधी कधी, कारण आपल्याला समजा आपल्याला कुठे जायचं आहे किंवा आपलं इतर काहीतरी प्लॅनिंग आहे तर किंवा इतर काही आपलं दुसरं काही असेल तर आपल्याला काय वाटतं की काही आपण काम काढलेलं आहे वगैरे आणि त्यातच अचानक पाहुणे आले तर मग आपण कुठेतरी नाराज होतो. आपण बाई ग आत्ताच यायचे होते पाहुणे असं आपण म्हणतो, आपल्या तोंडून निघून जातं ते. आपण काही म्हणजे यावं नाही यावं अशी काही इच्छा नसते आपली. पण बघा,
या गोष्टी अगदी म्हणजे आपल्या तोंडून निघून जातात. पण बघा, अतिथी देवो भव म्हणजे आपल्या दारात आलेल्या प्रत्येक व्यक्ती हा देवासमान असतो. तर त्यामुळे एखादी स्त्री आली ती लक्ष्मी स्वरूप असते, तर त्यामुळे प्रत्येक येणारा पाहुणा हा परमेश्वराप्रमाणे आपल्या घरामध्ये येत असतो. म्हणून आलेल्या पाहुण्यांचं चांगल्या मनाने स्वागत करा. हातातलं काम बाजूला ठेवून जे काही प्लॅनिंग केलेले असतील ते थोडेसे पोस्टपोन करा, कॅन्सल करा, पण मग त्या पाहुण्यांचा आपल्याला अपमान करायचा नाही. यानंतर बघा, दुसरी चूक म्हणजे आपण जेवताना चपाती किंवा भाकरी कुरतडून खायची बऱ्याच लोकांना सवय असते. लहान मुलं घ्या की मोठे मुलं, लहान मुलं करत असतील तर त्यांना सांगणं आपलं काम आहे, आणि मोठे लोक करत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. बघा, अतिशय घातक सवय अनेकांना लागलेली असते की जी भाकरी किंवा चपाती असते ते दाताने सुद्धा असं तोडून दाताने असा घास खातात. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा असेल, तुम्हाला हे सवय लक्षात येत नसेल. अन्नपूर्णा देवी या सवयीमुळे आपल्यावर नाराज होते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी दोघींचा वास एकत्रित घरामध्ये असेल तरच त्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं सुख असतं. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो, जिथे अन्नाचा अपमान होतो, तिथून अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य निघून जातं आणि माता लक्ष्मी सुद्धा त्या घराला कधीही माफ करत नाही. म्हणून अन्न कुरतडून खाणं वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. यानंतर बघा, पुढची चूक म्हणजे बरेचसे लोक आहे ना, आपले नख जे आहेत ते कुरतडत असतात. मोठ्यांना सुद्धा ही सवय असते, आणि मग अशा घरामध्ये लोक वारंवार आजारी पडतात. म्हणजे असं नाही की जी व्यक्ती खाते तीच आजारी पडते, तिला तर त्रास होतोच, पण ज्या घरातील लोकांना नख खाण्याची सवय असते अशा घरातील लोकांच्या खिशामध्ये पैसा देखील टिकून राहत नाही. त्या लोकांच्या जीवनामध्ये नेहमी पैशाची तंगी दिसून येते, आणि ही अत्यंत घाणेरडी चुकीची सवय आहे. यामुळे आपल्या आरोग्याला सुद्धा धोका असतो. त्यामुळे लहान मुलं जरी हे करत असतील तर ती सवय जी आहे ती पहिले बंद करा. मोठे लोक सुद्धा करत असतील तरी सुद्धा तुम्हाला ही सवय जी आहे ताबडतोब बंद करायची आहे, कारण याचा खूप मोठा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. यानंतर पुढची चूक म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कचरा किंवा भंगार येणं कधीही साठवून ठेवू नये. आजकालच्या बघा सगळ्यांमध्ये, शहरांमध्ये बघा फ्लॅट सिस्टीम आहे, आणि आपल्या जीवनशैलीमुळे, लाईफस्टाईलमुळे आपण कचरा पेटी आपल्या घरामध्ये ठेवत असतो, आणि कधी कधी तो कचरा पेटीमधला कचरा आहे ना साठतच जातो. अगदी 4-4 दिवस वास यायला लागतो, पण तसाच राहतो. आणि भंगार सुद्धा आपण वरचे जे माळे वगैरे असतात त्याच्यावर ते भंगार पडीक सामान साठवून ठेवतो. तर असं कधी पण करू नये. आपल्या घराच्या 4 भिंतीमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. भले ती घराची वरची बाजू राहिली, पण आपल्या घरातच आहे ना, तर त्यामुळे असं भंगार, त्यानंतर पडीक सामान कधीही साचून ठेवू नये. एक तर ते देऊन द्या कचऱ्याच्या गाडीमध्ये, चांगलं वापरण्यायोग्य असेल, वापरायचं नसेल तुम्हाला ते कोणाला तरी देऊन द्या, कारण अशा वस्तूंमध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. अजून बघा, कचरापेटीबद्दल मी तुम्हाला सांगते की जर आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी कचरापेटी ठेवण्याची जागा नसेल, आपल्याला ती कचरापेटी घरातच ठेवावी लागत असेल, तर रोजच्या रोज तो कचरा जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. कारण कचरा घरामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर माता लक्ष्मी कधीही घरामध्ये नांदत नाही. अलक्ष्मीचा वास जो आहे तो त्या घरामध्ये राहतो, मग परिणामी गरिबी जी आहे तर ती यायला लागते. यानंतर बघा, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताची जो टाईम आहे तो या दोघी वेळा खूप महत्त्वाच्या आहे. तर त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळेस आणि सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळेस माता लक्ष्मी भूतलावर, पृथ्वीवर रोज फिरत असते, विचरण करत असते. तर त्यामुळे या दोघं वेळेसमध्ये आपल्याला आपलं घर जे आहे ते अतिशय टापटीप, घरामध्ये लाईट वगैरे असले पाहिजे. यावेळेस आपल्याला झोपायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी सूर्योदय होतो त्यावेळेस, आता लहान मुलं वगैरे असतात घरात, वयस्कर लोक, त्यांचं समजू शकतो, पण तुमच्या माझ्यासारखे जे व्यवस्थित आहे त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस संध्याकाळी तर अजिबात झोपू नये. ठीक आहे, तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आजारी वगैरे व्यक्ती असतील तर त्यांचं आपण समजू शकतो. यानंतर बघा, सगळ्यात शेवटचं म्हणजे आपण अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याचं बघितलं असेल. म्हणजे झोपताना पाण्याचा ग्लास आपण सोबत घेतो किंवा पाण्याचा तांब्या, पण ते पाणी जे आहे ना ते अगदी आपल्याला डोक्याजवळ ठेवायचं नाही, थोडं लांब ठेवायचं आहे. आणि ते पाणी उघडं ठेवत असाल, त्याच्यावरती जर तुम्ही काही प्लेट किंवा कोणत्याही प्रकारचं काही झाकण ठेवत नसाल, तर अशा प्रकारे उघडं ठेवलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला प्यायचं नाही आहे. कारण आपल्या असं केल्यामुळे आपल्या घरातली जी बरकत आहे तर ती थांबते. घरामध्ये बरकत कधीच होत नाही, पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो. म्हणून अशा प्रकारचं पाणी तुम्ही जर पित असाल तर ते आजच थांबा, आणि अशा प्रकारचं न झाकलेलं पाणी पिऊ पण नाही. कारण बघा, पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो, आणि रात्रीनंतर 12 वाजेनंतर 3 वाजेपर्यंत हा जो काळ असतो, तर त्यावेळेस आपण म्हणतो की हा जो काळ आहे हा राक्षसांचा, भूताटकीचा काळ आपण म्हणत असतो. या 12 ते 3, रात्री 12 ते 3 या काळामध्ये नकारात्मक
नकारात्मकता जी आहे, नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणामध्ये फिरत असते. तर त्यामुळे चुकून सुद्धा या वेळेमध्ये आपल्याला उघडं पाणी ठेवायचं नाही, कारण त्या पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे नकारात्मकता खेचली जाते आणि तेच पाणी आपण पिलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होतात. गोष्ट बघायला गेली बघा, आपण ही चूक आपल्याकडून होत असेल पण माहितीच्या अभावी आपल्याकडून या चुका होऊन जातात. तर बघा, या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, यातल्या खूपशा चुका आपल्याकडून होत असतील तर आजच त्या थांबवा, की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला वाईट संकटांचा सामना करावा लागणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती महिलांना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.